या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिले? एकूण अंतर दिले. काय दिले? एकूण अंतर. म्हणजे बसनं कापलेलं अंतर, बसनं कापलेलं अंतर आणि विमानानं कापलेलं अंतर हे किती आहे? एकूण अंतर 1900 किलोमीटर. बरोबर. त्यानंतर आता आणखी एक गोष्ट दिली तुम्हाला की बसचा वेग किती आहे आणि विमानाचा वेग किती. बसचा वेग किती आहे? 60 किलोमीटर पर तास आणि विमानाचा किती? 700 किलोमीटर पर तास. बरोबर. त्याच्यानंतर समजा आपल्याला असं काढायचं की बसनं कापलेलं अंतर किती आहे. बरोबर. तर आपण असं मानलं की बसनं कापलेलं आहे अंतर x किलोमीटर. बरोबर. आणि विमानानं कापलेलं अंतर हे किती आहे? y किलोमीटर. मग आता एकूण अंतर जर आपल्याला माहित असेल 1900 किलोमीटर आहे, तर बसनं प्रवास केलेलं अंतर किती आहे? x. वायनं म्हणजे विमानानं किती प्रवास केलेला आहे? y किलोमीटर. तर मग एकूण अंतर किती होणार? बसनं कापलेलं अंतर अधिक विमानानं कापलेलं अंतर, दोघांची बेरीज. आणि एकूण अंतर किती आहे? 1900. मग पहिल्या अटीनुसार तुम्हाला बाळांनो काय मिळणार आहे? पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर काय मिळणार आहे? 1900. काय मिळणार? x अधिक y बरोबर 1900. म्हणजे तुम्हाला पहिलं समीकरण मिळेल. आलं लक्षात? थोडक्यात x म्हणजे काय आहे? बसनं कापलेलं अंतर. y म्हणजे काय आहे? विमानानं कापलेलं अंतर. आणि एकूण अंतर किती? 1900 किलोमीटर. तर मग आपण बसनं प्रवास केला, विमानानं प्रवास केला आणि किती अंतर गेलो? 1900 किलोमीटर. बरोबर. आता आपल्याला आणखी एक सूत्र माहिती. वेग बरोबर काय असतं? वेग बरोबर असतं अंतर भागिले वेळ. बरोबर. मग इथं वेग बरोबर अंतर भागिले वेळ लिहिले. आता ही जी वेळ आहे ती अंशामध्ये घ्यायची आणि वेग कुठे घ्यायचे? छेदामध्ये. मग नवीन सूत्र काय मिळालं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजे या ठिकाणी बाळांनो तुम्हाला अंशामध्ये काय घ्यायचे? अंतर. अंतर कुणाचं घ्यायचे? समजा बसनं कापलेलं अंतर आणि बसचं काय येणार आहे? स्पीड. आलं लक्षात? तर मग बसने किती वेळ प्रवास केला हे तुम्हाला कळणार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? या ठिकाणी बसच्या ऐवजी काय घेणार? प्लेन. मग प्लेननं किती अंतर कापले ते तुम्हाला माहिती आहे. प्लेननं किती अंतर कापले हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं स्पीड किती आहे ते. या दोघांचा भागाकार जर घेतला तर तुम्हाला किती वेळ बसनं प्रवास केला, किती वेळ विमानानं प्रवास केला हे कळणार आहे. बरं, वेळच का काढलं? कारण तुम्हाला दुसरी अट अशी दिली की बसनं काही वेळ प्रवास केला, विमानानं काही वेळ प्रवास केला, पण 1900 किलोमीटर जाण्यासाठी एकूण किती वेळ लागलेला आहे? तर 5 तास. आलं लक्षात? किती वेळ लागलाय? 5 तास. मग बसनं किती वेळ प्रवास केला? समजा 1 तास. तर विमानानं किती वेळ केला असेल? 4 तास. म्हणजे दोघांची वेळ जर माहित झाली तर तुम्हाला दुसरं समीकरण मिळू शकतं. आलं लक्षात? मग आता इथं बघा, इथं आपण सूत्र वापरले वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग आता इथं कुणाची वेळ काढली? बसची वेळ काढली, विमानाची काढली. बसने केलेल्या प्रवासाची वेळ आणि विमानाने केलेल्या प्रवासाची वेळ काढली. मग बसनं किती अंतर कापलंय? x किलोमीटर. त्याचं स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर तास. मग अंतर लिहिलं आणि वेळ लिहिली. म्हणजे 1/60 तास ही वेळ किती वेळ प्रवास केलाय तो मिळणार आहे बसनं. बरोबर. त्यानंतर y भागिले 700. y का लिहिलं? कारण y विमानानं कापलेलं अंतर आहे आणि 700 का लिहिलं? त्याचं स्पीड आहे. मग अंतर भागिले वेग म्हणजेच काय मिळाली? वेळ. मग विमानाची वेळ किती झाली? y भागिले 700 तास. परंतु ही जी वेळ आहे, ही वेळ आहे आणि ही वेळ आहे, ही कुणाची आहे? बसची वेळ आहे आणि ही कुणाची आहे? प्लेनची वेळ आहे. परंतु दोघांनी मिळून किती वेळ प्रवास केलाय? 5 तास. किती वेळ प्रवास केलाय? 5 तास. म्हणून या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला इक्वल टू काय भेटणार आहे? 5 तास. आलं लक्षात? थोडक्यात हे 1 तास असतं, हे 4 तास असतं, तर किती आलं असतं? 5 तास. आलं लक्षात? पुढं दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार तर बसची वेळ दिलेली आहे, इथं काय दिली? विमानाची वेळ दिली. परंतु एकूण वेळ किती गेलेला आहे? 5 तास. किती वेळ गेलाय? 5 तास. बसनं किती वेळ प्रवास केला? x भागिले 60. किती वेळ प्रवास केला? x भागिले 60. आणि विमानानं किती वेळ प्रवास केला? y भागिले 700. बरोबर. आणि एकूण प्रवास किती झालाय बाळांनो? 5 तास. बरोबर. मग आता या ठिकाणी छेद किती? इथं 60, इथं छेद किती आहे? 700. बरोबर. छेद समान आहे का?
छेद समान नाही. मग आपण काय केलं, छेदानं छेदाला गुणलं. 7 सकून किती आलं, 42. आणि वरचा 1 2 3 1 2 3 हे 3 शून्य दिलं, 42,000 आलं. बरोबर. आता इथं काय केलं, या 700 न x ला गुणलं 700x आलं, आणि या 60 न y ला गुणलं 60y आलं. बरोबर किती, 5. आता हे कुठे, डाव्या बाजूला छेदात, पुढे जाणार अंशामध्ये. मग या 42,000 न 5 ला जर गुणलं तर काय केलं बघा, 5 0 0 5 0 0 5 0 0. त्यानंतर 5 दुने 10, हातच्याला 1, 5 चोक 20, 20 आणि 21. म्हणजे इथं किती मिळालं आपल्याला, 2,10,000. बरोबर. आणि डावी बाजू काय, 700x अधिक 60y. तशीच. कळलं का. आता काय करतोय आपण, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला 20 न भागतोय. याला पण भाग जाईल, याला बी भाग जाईल, याला बी भाग जाईल. आता जर 20 न भागलं, लक्ष द्या, या शून्याचा हा शून्य कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं 70 भागिले 2. 70 च्या मग किती आलं, 35. बरोबर. 20 न डायरेक्ट 60 ला भागतो, 20 त्रिक 60. बरोबर. 60y येणार, म्हणजे त्याला 20 त्रिक 60, मग 3y येईल. त्यानंतर याला भागलं, 20 1 20, यातनं राहिला 1, मग 10 झालं. 10 ला भाग जाईल का 20 न, नाही. मग शून्याचा भाग लावला. बरोबर. परत काय केलं, इकडचा शून्य घेतला, मग इथं झालं किती, आधी 10 होतं, 100 झालं. 20 100, आणि वरती किती शून्य राहिले, 2. मग किती आलं, 10,500. किती आलं, 10,500. थोडक्यात याला 20 न भागलं, याला 20 न भागलं, याला 20 न भागलं, तुम्हाला नवीन समीकरण मिळालं, 35x अधिक 3y बरोबर 10,500. आता जे पहिलं समीकरण होतं की नाही, ते काय होतं आपलं, x अधिक y बरोबर 1900. काय होतं, x अधिक y बरोबर 1900. जर तुम्ही y पाहिला तर इथं 3y आहे, आणि इथं काय आहे, 1y. बरोबर. म्हणजे y समान करता येऊ शकतो. फक्त काय करावं लागेल, या समीकरणाला 3 न गुणावं लागेल. बरोबर. मग आता जर समजा 3 न गुणलं तर याला गुणावं लागेल. 3 न याला गुणलं तर किती आलं, 3x. 3 न समजा y ला गुणलं तर किती आलं, 3y. आणि 19 त्रिक काय, 57. 19 त्रिक 57 किती आलं, मग 5,700. किती आलं, 5,700. आता तुम्हाला समीकरण 2 मिळालं, समीकरण 3 मिळालं, ज्याच्यामध्ये y चा सहगुणक काय आहे, सारखा. बरोबर. आता याचं चिन्ह प्लस आहे, याचं बी चिन्ह काय, प्लस आहे. समान चिन्हांची वजाबाकी करावी लागते, म्हणजे ते काय होईल, कॅन्सल. मग आता इकडे लक्षात घ्या, अधिक 3y अधिक 3y ते घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वजाबाकी. कुणाची वजाबाकी केली, समीकरण 2 आणि समीकरण 3 ची. लिहिलं इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 2 काय, 35x अधिक 3y बरोबर 10,500. आणि दुसरं समीकरण 3 काय, 3x अधिक 3y बरोबर 5,700. आता काय करायचं बघा, वजाबाकी केल्यामुळं दुसऱ्या समीकरणात चिन्ह काय झालं, बदललं. हे अधिक याचं काय झालं, वजा. हे बी अधिक काय झालं, वजा. हे अधिक काय झालं, वजा. आता यांची काय करायची, वजाबाकी. 0 वजा 0 0. इथं 0 वजा 0 0. आता 5 मधलं 7 जाईल का, नाही. मग इकडचं 1 दिला, 15 झाले. दिलेला माघारी दिला, 15तून 7 गेले 8. आता हे 5 आणि 1 किती झालं, 6. 0तनं 6 जाईल का, नाही. मग इकडचं 1 दिला, माघारी घेतला, 10तून 6 गेले, किती राहिले, 4. आणि हा 1 वजा 1 किती आलं, 0. डाव्या बाजूला हे अधिक 3y वजा 3y कॅन्सल. 35 मधनं 3 गेले, किती राहिले, 32x. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, 32x बरोबर 4,800. काय मिळालं, 32x बरोबर 4,800. आता हे 32 आहे, ते इकडे डाव्या बाजूला गुणवले आहे x ला. मग हे कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला छेदात जाईल. मग x बरोबर किती आलं, 4,800 भागिले 32. आता लक्षात घ्या, 16 ने याला भागले, 16 त्रिक 48, 16 0 0 16 0 0. बरोबर. आणि 16 दुने किती आलं, 32. म्हणजे तुम्हाला किती मिळालं, x बरोबर 300 भागिले 2. आता इथं 2 न भागायचं, बेक बे. इथं बेक बे. 3 मधनं 2 गेला, राहिला 1, किती झालं, 10. बे पंचे 10, आणि हा वरचा 0. मग किती आलं इथं बाळांनो, 150. मग x बरोबर किती आला, 150. पण x आपण काय म्हणलेलं, बसने कापलेले अंतर बरोबर x किलोमीटर. मग बसनं किती अंतर कापलं, 150 किलोमीटर. समजलं का. आता ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तुम्हाला विमानानं कापलेलं अंतर मिळणार आहे. मग आता इथं लक्षात घ्या, आपण ही किंमत कुठे ठेवली,
एक्स बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली. आपल्याला पहिलं समीकरण माहिती आहे एक्स अधिक वाय बरोबर किती 1900 बरोबर. मग एक्सच्या जागेवर काय टाकले 150. हे अधिक तसंच हे वाय तसंच 1900 तसंच बरोबर. अधिक 150 आहे ते कुठे आहे डाव्या बाजूला, हे कुठे जाणार उजव्या बाजूला जाईल. मग अधिकचं काय होणार वजा. मग वाय बरोबर 1900 वजा किती आलं 150. वाटलं तर आपण इथं वजा करू शकतो. 1900 वजा किती आलं 150. शून्य वजा शून्य शून्य, शून्यातनं 5 जाईल का. मग इकडचा 1 दिला माघारी घेतला, 10तून 5 गेले 5, 9 मधनं 2 गेले 7 आणि 1 तासच किती आलं 1750 किलोमीटर. म्हणजे वाय म्हणजे काय आहे विमानाने कापलेले अंतर आणि ते अंतर किती आहे 1750 किलोमीटर. म्हणजे थोडक्यात काय समजून घ्या तर बसनं किती अंतर कापले 150 किलोमीटर आणि विमानाने किती कापलेलं आहे 1750 किलोमीटर. आणि असं एकूण किती किलोमीटर अंतर कापलं 1900 किलोमीटर. समजलं का. समजले.